नाही का? 2-3 दिवस झाले फिरायला जाऊन राहिली, पण ह्या मनीषा बाई नाही का मला नेहमी ह्या कचरा नाही का एकतर नालीत फेकताना दिसतात, नाही तर मग रस्त्यावर फेकताना दिसतात. आता साखरबाई बाई तुम्हाला सांगते मी, यांना काहीतरी तुम्ही म्हणा आणि काहीतरी बाबा बाबा, हा काकीला तुम्ही हा घराच्या समोर कचरा टाकला, हा बरोबर आहे का? आपले हा नाली पूर्ण भरून गेली, हा घराच्या समोर घाण गेला. तुम्हाला माहित आहे का किती आपला गाव अस्वच्छ झालेला आहे? आणि हा घरात कचरा काय, हा अंगणात कचरा, ह्या समोर सगळ्या पटांगणात कचरा करून ठेवला. हा बरोबर नाहीये. याच्यामुळे आपलं वातावरण अस्वच्छ होते, पूर्ण गावभर घाण पसरते आणि त्यापासून आपल्याला बिमाऱ्या होतात. हे तुम्हाला माहित नाही का? पर्यावरण अस्वच्छ होते. नाही हो ताई, मला असं कोणीच नाही सांगितलं. अरे आता घंटा गाडी आली होती, त्या घंटा वाजवते ना का तेव्हा गाडी, या घर से कचरा निकाल अशी म्हणते ना ती. मी कोणीच नाही पाहिली बाई घंटा गाडी. हे आपल्या ग्रामपंचायतच्या चपराशी नाही का सोमा, ते घंटा गाडी आणता. हो बाई, तो सोमा आणते तो नाही का? तिकडे नदीकडे नेते बाई, तो दिसते की सकाळी जातात तेव्हा. हे ग्रामपंचायत नाही आहे, तुम्हाला बाटली दिला ना, हे बाटली दिला ना कचरा ठेवासाठी. असा अंगणामध्ये कचरा नाही पण ठेवायचा, आपल्या बाटलीमध्ये कचरा जमा करून ठेवा. हो का बाई? म्हणूनच नाही का नाही पोरीला ताप आला हो बाई, थंडी लागून. तसं नाही आहे, थंडी लागून ताप येण्याचं कारण तुम्हाला समजलं नाही. हा तुम्ही एवढी नाली टाकून ठेवल्या, तो माझ्या घराच्या जवळ तेवढा मोठा पाणी जमा झालाय, त्याचे पूर्ण मच्छर झाले आहे. त्या मच्छरामुळे डेंग्यू, मलेरिया आणि तो कोणता म्हणतात का तो क्षयरोग होते, कोणता आपला तो टायफॉइड होते. हे तुम्हाला माहित नाही आहे का? हो नाही हो बाई, मी सांगू का प्रतिभा बाई, मला असं वाटलं हा नालीतला कचरा पाण्यानं वाहून जाते. असं नाही हो, त्या कचऱ्याला पाणी होते ना, त्या पाण्यानं आपल्या घरात मच्छर होते. हो का? हो, मोठी चांगली माहिती सांगितलीस हो बाई. मी आता याच्यानंतर नाही का, मी याच्यानंतर कचरा नाही का नालीत नाही फेकावची. म्हणून तुमच्या मुलीला ताप आलाय. हो का? हो. आता कशी करू तो बाई? आता घरात स्वच्छता ठेवा. सर्वात आधी आपल्या मुलीला तुम्ही डॉक्टरकडे दाखवा. तिला कोणता ताप आलाय तो रक्त तपासणी करून तुम्हाला त्याच्यावर औषध देईल. आणि ह्या घराची खिल्ल कमीची फेकले तर तुम्ही सांगू शकलो हो बाई त्या फेफड्याच्या. तो माझा नवरा बेवडा आहे, तो कर्जा खाते ना माहित आहे का, ह्याच्याकडे फेकते. 2-3 वेळा नाही का त्या तिच्या घरी गेला का नाही, ते मोठ्या झगडते हो माझ्या संग. पण याला सांगतो ना तर ऐकायची नाही. त्या आपल्या हनुमान व्यायाम शाळेनं आपल्या सगळ्या व्यसनमुक्तीचे आता आपल्याला त्या थीम दिलेली आहे. तिथे त्याला पाठवा, काहीतरी तो शिकेल आणि काहीतरी आपल्या स्वतःचा उद्धार करेल, तुमच्या घराचा उद्धार करेल. असा आपण कचरा करत राहिलो तर पूर्ण आपल्या गावावर कचरा होईल. आणि माहिती आहे का तुम्हाला, मागच्या वर्षी आपल्या गावी हनुमान व्यायाम शाळेच्या मंडळाचा गणपतीचा आपल्या विदर्भामध्ये 2रा नंबर आणि जिल्ह्यामध्ये 1ला क्रमांक आला आहे. त्यामुळे आपल्याला आता स्वच्छ भारत करायचे आहे, स्वच्छ गाव करायचे आणि आपल्याला सुद्धा नंबर मिळवायचा आहे. याच्यातून मध्ये तुम्ही आम्हाला साथ नाही द्याल का? देऊ ना बाई. हो का बाई? हो, मी नाही का ते नाही का असे असे कार्यक्रम करतात खरा, मला माहीत झालं. असे नाही, जाऊ पावा आपण गेल्याशिवाय जनजागृती म्हणतात नाही का हो त्याला. आता मी एक काम करते ना, ह्या माझ्या त्या बेवड्याला का नाही त्याची पाठवतो उद्यापासून. तो गेला ना, त्याला हात धरून त्याची नेऊन बसव. हो तशीच करतो. मी बी जातो त्याच्यासमोर. कसा काय आहे खऱ्या व्यसनमुक्तीचा तर मी बी पाहूनच टाकीन. त्याने या भूत केला का त्याला असं त्याची नेऊन बसवायचा. मोठा साजरा करतात हो बाई, ते मंडळाचे पोरं खूपच साजरा करतात खरा हो बाई. मी जाऊनच पाहिजे एक वेळा. ठीक आहे, आता तुम्ही काळजी घ्या आणि हा कचरा तो घंटा गाडीवाला आला म्हणजे जमा करून ठेवा. तुम्ही घरी नसला की दारात ठेवा, मग तो कचरा टाकेल, म्हणजे आपल्या गावामध्ये घाण नाही पसरणार. आता मी घंटा गाडी आणि बघा आणि बघा फक्त तुम्हीच नाही, साजरा सांगत बघा फक्त तुम्हीच नाही तर मी, सविता आणि आपण सगळे झालं, आपण सर्व लोक आपण आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या घरात नेऊन टाकले, रस्त्यावर नेऊन फेकले, हे योग्य नाही आहे. आपण गावातील कचरा आपल्या घरातील कचरा याची बरोबर विल्हेवाट लावली पाहिजे. आणि जे पॉलिथिन असते किंवा चिल्ली असते ती आपण चुलीमध्ये जाळायला पाहिजे. यापासून पर्यावरणाची हानी होत नाही, हे आपल्याला समजायला पाहिजे. नळ आले बाई, आता मी काय पटापट धुणं भांडी आपले करून घेतो. नळ गेले म्हणजे मग माझे काम तसेच बसवून राहील. जल ही जीवन है, जल है तो कल है,
10 मिनिट झाले ना. आणि फक्त सविताच नाही, फक्त मनीषाच